रयत शिक्षण संस्थांस रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन प्रोजेक्ट मीन्स रोज प्रोजेक्ट 2021-22 स्टँडर्ड 12 कॉमर्स bookkeeping and accountancy. Myself Pallavi Gaikwad, Sant Tukaram Vidyalaya and late Shankar Rao More Junior College Dehu. In bookkeeping and accountancy, today we will learn second chapter, account of not for profit concerns. In this chapter, exercise problem number 9. Today we solve. First we read it. Given below is receipts and payment account of Mithai Mahila Mandal, Pandharpur for the year ending 31st March 2018. Prepare an income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. याचबरोबर आपल्याला रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण ते रीड करून घेऊया. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. पेमेंट साईडवर रीड करतो आहे आपण. बाय स्टेशनरी 6000, बाय रिपेअर्स टू फर्निचर 950, बाय रेंट 8300, बाय सॅलरीज 15000, बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस 450, by balance carried down, cash in hand 1650, cash at bank 14000, outer lap 15650. इथे आता रिसिप्ट साइड पहा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड 3000, कॅश ॲट बँक 20000, आउटरला 23000. टू एंट्रन्स फीज 3500, to subscription 19000, to miscellaneous receipts 850, total 46350. दोन्हीकडची टोटल आली आहे 46350. याचबरोबर आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट पहा. कॅपिटल फंड ऑन 1st April 2017 was ₹90,000. सेकंड, outstanding subscription ₹4,000. Third, entrance fees are to be capitalized. Fourth, rent paid includes ₹800 paid for April 2018. And fifth one, they have following assets and liability on 1st April 2017. Furniture ₹9,000, बिल्डिंग ₹70,000, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹12,000. फिफ्थ, ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट आहेत. आता प्रॉब्लेम सोडवताना पहिल्यांदा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करून घेतलेलं आहे. हे पहा. इन द बुक्स ऑफ विठाई महिला मंडळ पंढरपूर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018. एक्सपेंडिचर अमाऊंट, इन्कम अमाऊंट असं आपण हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करून घेतलं आहे. यानंतर बॅलन्स शीट तयार करायचं आहे. बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018. लायबिलिटीज अमाऊंट, असेट अमाऊंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट वाचून घेतलं, पूर्ण प्रॉब्लेम वाचला, त्यातल्या ॲडजस्टमेंट वाचल्या. आता आपण जे ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटला आपण टिक मार्क करूया. पहिल्यांदा पहा. रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये पेमेंट साईडला बाय रेंट 8300 याला ॲडजस्टमेंट आहे. नंतर रिसीट साईडला टू एंट्रन्स फीज 3500 यालाही ॲडजस्टमेंट आहे, म्हणून टिक मार्क केली आहे. नंतर टू सबस्क्रिप्शन 19000 याला ॲडजस्टमेंट असल्यामुळे टिक मार्क केलेले आहे. अशा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा पेमेंट साईडचे आयटम जे आहेत ते एक्सपेंडिचर साईडला एक्सपेंडिचर साईडला काही ट्रान्सफर करूया आणि ज्या असेट्स आहेत त्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर करूया. तर पहिली पहा. पहिल्यांदा आहे बाय स्टेशनरी ₹6000. ही एक्सपेंडिचर साईडला जाते. पहिल्यांदा हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेलं आहे. तिथे टू स्टेशनरी 6000. त्यानंतर टू रिपेअर्स टू फर्निचर हाही आपला एक्सपेंडिचर आहे, त्याची अमाऊंट 950. थर्ड, टू रेंटची अमाऊंट आहे 8300. ही इनरला लिहिलेली आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे आणि रेंट हे आपलं एक्सपेंडिचर आहे. टू
सॅलरी ही सुद्धा आपलं एक्सपेंडिचर आहे, त्याची अमाऊंट आहे 15,000, ती आपण लिहून घेतली. पुढे टू मिसलेनियस एक्सपेन्सेस ₹450. त्यानंतर आहे कॅश इन हँड, आपण बॅलन्स शीटला लिहितो आहे 1,650. कॅश ॲट बँक 14,000, आउटरला 15,650. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड ही पूर्णपणे आपण पोस्ट करून घेतली. आता रिसिप्ट साईडला पहा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड 3,000, कॅश ॲट बँक 20,000, आउटरला 23,000. हा बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आहे तो पाठीमागच्या वर्षाचा बॅलन्स आहे, तो इथे ओपनिंग बॅलन्स आहे. हा जो बॅलन्स आहे तो आपण इथे प्रॉब्लेम सोडवताना कुठेही यूज करणार नाही, कारण हा पाठीमागच्या वर्षाचा बॅलन्स असल्यामुळे. आता आपण पुढचं पाहूया. टू एंट्रन्स फीज 3,500. आता ते एंट्रन्स फी हे आपलं इन्कम आहे, म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडच्या इन्कम साईडला पहा. बाय एंट्रन्स फी 3,500. त्यानंतर आहे बाय सबस्क्रिप्शन 19,000. ह्या दोन्हीला ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इनर साईडला लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे बाय मिसलेनियस रिसिप्ट 850. अशा प्रकारे आपण रिसिट अँड पेमेंट साईडचे सगळे आयटम आपण ट्रान्सफर करून घेतले. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट, कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2017 ऑज ₹90,000. म्हणजे कॅपिटल फंड 1/4/2017चा किती दिला आहे? 90,000 दिलेला आहे. कॅपिटल फंड कुठे आपण दाखवतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड लिहिलेला जातो. मग आता आपण हा कॅपिटल फंड जो दिलेला आहे तो आपण तिकडे लिहून घेऊया. हे बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, तिथे पहा कॅपिटल फंडमध्ये 90,000 आपण इनरला लिहिले आहेत, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इतर अजून अमाऊंट ॲड करायचे लागतील. त्यानंतर आता सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹4,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला इन्कम आहे आपल्याला मिळालेलं, मग ते जे पहिलं सबस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये हे ॲड करावं लागेल, आणि हे इन्कम असल्यामुळे असेट साईडला असेट म्हणून दाखवावं लागेल. आता याचे दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट जातो इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला, आणि दुसरा जातो असेट साईडला. मग आता पहिला इफेक्ट पहा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. इथे इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन आपण 19,000 इनरला लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000, आउटरला 23,000. अशा प्रकारे हा पहिला इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथे पहा आउटस्टँडिंग असेट साईड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटरला इथे लिहिले आपण आउटरला 4,000. अशा प्रकारे ह्या ॲडजस्टमेंटचे सुद्धा दोन इफेक्ट झाले. आता तिसरी ॲडजस्टमेंट पहा. एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी हे काय झालेलं आहे आपलं? हे सुद्धा आपलं इन्कम आहे. ज्यावेळेस एंट्रन्स फी जमा होते ती नंतर आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड केली जाते. इथे सुद्धा एंट्रन्स फी हे आपले इन्कम आहे, आपण इन्कम साईडला दाखवलेलं आहे. तिथून ती एंट्रन्स फी जी अमाऊंट आहे तिथून लेस करायची आहे आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. म्हणजे याचे सुद्धा दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट पाहता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे, तिथे बाय एंट्रन्स फीज 3,500 दिलेला आहे. आता ही 3,500 आपल्याला काय करायला लागेल? इथून लेस करावे लागेल. लेस कॅपिटलाइज किती आहे? 3,500 होती. किती? 3,500. लेस किती करणार? 3,500. आउटरला काय राहणार? काहीच नाही, म्हणजे नील राहिलं. हा झाला. इथून पूर्णपणे अमाऊंट ती काढून घेतली, इथून ती नील झाली. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इथे कॅपिटल फंड दिला 90,000, ॲड एंट्रन्स फी 3,000. इथे त्याच्यामध्ये आपण ॲड केली. अशा प्रकारे एंट्रन्स फीचे सुद्धा दोन इफेक्ट झाले. ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. आता फोर्थ ॲडजस्टमेंट, रेंट पेड इन्क्लूड ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. रेंट पेड केलं आहे एप्रिल 2018चं, म्हणजे पुढच्या वर्षाचं आहे. म्हणजे पुढच्या वर्षाचं म्हणजे ॲडव्हान्स, त्याला आपण प्रीपेड आणि ॲडव्हान्स असं म्हणतो. मग आता ज्यावेळेस रेंट
पुढच्या वर्षाचं दिलं असेल त्यावेळेस ते प्रीपेड म्हणून इथून रेंटमधून लेस करावं लागेल आणि आपल्याकडे ते पैसे आलेले आहेत म्हणून ते असेटला दाखवावं लागेल. अशा प्रकारे याचेसुद्धा 2 इफेक्ट येतात. आता रेंट आपलं एक्सपेंडिचर आहे म्हणून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडच्या एक्सपेंडिचर साईडला लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. इथे एक्सपेंडिचर लिहिलेलं आहे, एक्सपेंडिचर साईड आहे. याच्यामध्ये टू रेंट 8,300, इथून लेस प्रीपेड रेंट किती 800, आउटरला किती 7,500 आले. म्हणजे रेंटमधून प्रीपेड रेंट लेस केलं, आउटरला आले 7,500. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट होतो इथे आता ही बॅलन्स शीटची असेट्स आहे प्रीपेड रेंट 800. अशा प्रकारे हे सुद्धा ही ॲडव्हान्स आहे, प्रीपेड रेंट आपण दाखवला आहे 800. अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंटसुद्धा आपली कंप्लीट झाली. आता लास्ट वन, फिफ्थ ॲडजस्टमेंट. दे हॅव फॉलोइंग असेट्स अँड लायबिलिटीज 1 एप्रिल 2017. फर्निचर ₹9,000, बिल्डिंग ₹70,000 अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹12,000. इथे आपल्याला ह्या ॲडजस्टमेंटमध्ये असेट अँड लायबिलिटी दिलेल्या आहेत. या असेट अँड लायबिलिटी इथे कुठल्या आहेत? फर्निचर आणि बिल्डिंग ह्या असेट्स आहेत, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही लायबिलिटी आहे. इथे फक्त ह्या असेट अँड लायबिलिटीचे बॅलन्स दिलेले आहेत. इथे कुठलेही कॅल्क्युलेशन करायला सांगितलेलं नाही आहे. मग आता आपण या ॲडजस्टमेंटनुसार आपण असेट अँड लायबिलिटी ट्रान्सफर करूया. पहिल्यांदा पहा, ही बॅलन्स शीटची बॅलन्स शीट आहे, त्याचे असेट साईडला लिहिलं आहे फर्निचर ₹9,000, बिल्डिंग ₹70,000 आणि यानंतर राहते आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹12,000. अशा प्रकारे आपण 5वी ॲडजस्टमेंटसुद्धा कंप्लीट करून घेतली. आता आपल्याला काय सगळे ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय करावं लागेल? क्लोज करावं लागेल. हे क्लोज करत असताना इनर साईडची अमाऊंट, टोटल अमाऊंट बाहेर याची राहिलेली आहे का, कुठल्या अमाऊंटची टोटल राहिली आहे का हे चेक करावं लागेल. आता पहा, स्टेशनरी 6,000 आलेले आहे, रिपेअर्स टू फर्निचर 950 आलेलं आहे. रेंटमध्ये प्रीपेड रेंट लेस करून आउटरला 7,500 आलेले आहे. 15,000 टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 450. अशा प्रकारे एक्सपेंडिचर साईडचे सगळे अमाऊंट व्यवस्थितपणे बाहेर आलेले आहेत. इन्कम साईडचे सबस्क्रिप्शन 23,000, एंट्रन्स फीज नील, बाय मिसलेनियस रिसिप्ट 850. अशा प्रकारे सगळे अमाऊंट व्यवस्थितपणे बाहेर आलेले आहेत. आता आपण त्याची टोटल करूया. टोटल करत असताना एक्सपेंडिचर आणि इन्कम साईड या दोन्हीची टोटल करावी लागते. याच्यामध्ये जी कमी असेल, जी जास्त असेल, ज्या अमाऊंट जास्त आहे त्याने आपण अकाउंट क्लोज करत असतो. तर पहिल्यांदा आपण पाहिलं एक्सपेंडिचर साईड आहे. एक्सपेंडिचर साईडची अमाऊंट येते 29,900. तर इन्कम साईडची अमाऊंट ही कमी येते. 29,900 येण्यासाठी इथे जो काही डिफरन्स येतो, तो येतो 6,050 इतका बॅलन्स येतो. हा जो डिफरन्स आहे, हा 6,050 या जो बॅलन्सला आपण म्हणतो बाय डिफिसिट असंच म्हणतात. डिफिसिट म्हणजे काय? एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम असं म्हटलं जातं. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमधून आपल्याला डिफिसिट मिळाला 6,050. आता हा डिफिसिट जो आलेला आहे तो आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूया. इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज झालं. आता पहा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड दिलेला आहे 90,000. त्याच्यामध्ये आपण एंट्रन्स फीज केली होती. त्याच्यामध्ये पहा की त्याची अमाऊंट आली होती 93,500 ही अमाऊंट आली होती. आता त्याच्यातून आपल्याला डिफिसिट हा लेस करावा लागेल. आता लेस डिफिसिट किती अमाऊंट आहे? 6,050. आउटरला येते 87,450. हा बॅलन्स आला. म्हणजे कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला एवढी मिळाली. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000 आहे, अशी अमाऊंट बाहेर आहे. फर्निचर 9,000, बिल्डिंग 70,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000, प्रीपेड रेंट 800, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक 15,650. अशा प्रकारे असेट अँड लायबिलिटीच्या सगळे अमाऊंट व्यवस्थितपणे बाहेर आलेले आहेत. आपण त्याची टोटल करून घेऊया. त्याची टोटल येते 99,450 ही झाली. ही असेटची पण 99,450. अशा प्रकारे ह्या अमाऊंटने हा बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम संपला. थँक्यू.